नमस्कार ॲस्पिरंट, वेलकम टू शैलेश नोटबुक चॅनल. तर इथे आपण MST-CET मॅथेमॅटिक्सचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच MCQ प्रॅक्टिस इझी पद्धतीने शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टुडेज प्रॅक्टिस सेशन. हॅलो. तर क्वेश्चन रीड करूया आपण. द फॉलोइंग इज द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू आणि त्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला इथे गिवन दिलेली आहे. 0ची प्रोबॅबिलिटी काय आहे? 1 प्लस पी अपॉन फाय. 1ची प्रोबॅबिलिटी आहे 2 मायनस 2p अपॉन फाय. 2ची प्रोबॅबिलिटी आहे 2 मायनस p अपॉन फाय. 3ची प्रोबॅबिलिटी आहे 2p अपॉन फाय. तर फॉर अ मिनिमम व्हॅल्यू ऑफ अ p, द व्हॅल्यू ऑफ फाय इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स इज व्हॉट? हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, राईट? मग याच्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रायर इन्फॉर्मेशन असायला हवी की तुमची जी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आहे ती काय असते. तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आहे ना, ती ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असते. काय असते? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असते. आयदर 0 असेल किंवा 0 पेक्षा ग्रेटर असेल प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सची व्हॅल्यू. बरोबर. मग आता बघा इथे फर्स्ट तुमची प्रोबॅबिलिटी आहे 1 प्लस पी अपॉन फाय. मग 1 प्लस पी अपॉन फाय जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर पी ची व्हॅल्यू काय असू शकते? तर पी ची व्हॅल्यू आयदर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1 असणार. बघा कसं, जर तुम्ही पी ची व्हॅल्यू इथे -1 पुट केली तर तुमचा आन्सर काय येणार? 0. 0 पॉइंट समथिंग आन्सर काय येणार? 0. बरोबर. म्हणजे इक्वल टू 0 आलं. आणि ग्रेटर दॅन 0 येण्यासाठी इथे ग्रेटर दॅनचं साइन आहे ना. पी ची व्हॅल्यू मग जर तुम्ही याच्यापेक्षा ग्रेटर घेतली, -1 पेक्षा ग्रेटर घेतली 0 किंवा 1 घेतली तर 1 प्लस 1 2, 2 अपॉन 5, 0 पॉइंट समथिंग येईल काहीतरी आन्सर. म्हणजे पॉइंट समथिंग येईल आन्सर, म्हणजे ग्रेटर दॅन 0च येणार आन्सर. सिमिलरली तुम्हाला इथेही नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट प्रोबॅबिलिटीमध्ये 2 मायनस 2p अपॉन फाय जर तुमचा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर पी ची व्हॅल्यू काय असेल? तर पी ची व्हॅल्यू तुमची तुम्ही ऑब्झर्व करा. जर पी ची व्हॅल्यू तुम्ही 1 पुट केलीत तर 2 मायनस 2 0 0.5 0 येणार आन्सर, राईट? बरोबर येईल. मग इक्वल टू 0 येईल. आणि जर तुम्ही पी ची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर घेतली तर 2 पेक्षा जर 1 पेक्षा ग्रेटर 2 घेतली तर इथे 2 मायनस 2 2 जा 4 येईल. मग -2 अपॉन 5 आन्सर नेगेटिव्ह मध्ये जाईल. म्हणून तुम्ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 घेऊ शकत नाही. म्हणजे तुमची पी ची व्हॅल्यू ही लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असायला हवी पी ची व्हॅल्यू, राईट? याच्यामध्ये मग अशाच प्रकारे नेक्स्ट याच्यामध्ये 2 मायनस पी अपॉन फाय सिमिलरली ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर तुमच्या पी ची व्हॅल्यू ही लेस दॅन 2 असायला हवी. बरोबर. लेस दॅन ऑर इक्वल टू 2 असायला हवी. तर ती तुमची व्हॅल्यू हे इक्वेशन सॅटिस्फाय करतं. बरोबर. मग याच्यातून तुम्हाला काय ऑब्झर्व केलं तुम्ही? तर तुमचा पी लाईज बिटवीन 0 अँड 1. जर तुमचा पी लाईज बिटवीन 0 अँड 1 येत असेल, देअरफॉर द मिनिमम व्हॅल्यू ऑफ पी, मिनिमम व्हॅल्यू ऑफ पी, मिनिमम व्हॅल्यू ऑफ पी काय येणार बघा. याच्यामध्ये पी ची मिनिमम व्हॅल्यू काय असेल? 0, राईट? पी ची मिनिमम व्हॅल्यू काय असेल? 0. तुम्हाला फाइंड काय करायचंय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 टाइम्स ऑफ एक्सपेक्टेशन ऑफ एक्स. आता एक्सपेक्टेशन ऑफ एक्स काय असतं? एक्सपेक्टेशन ऑफ एक्स विच इज इक्वल टू, जेव्हा असं टॅब्युलर डेटा असेल तुम्हाला तेव्हा तेव्हा एक्सपेक्टेशन ऑफ एक्स काय येईल? समेशन ऑफ एक्स आय इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आय. बरोबर. आय ची रेंज काय येणार तुमच्या आता ह्या बेस आय? 0 पासून 3 पर्यंत. 0 पासून 3 पर्यंत. येस, पुट करा. आता समेशन करायचे ना तुम्हाला. मग मल्टिप्लिकेशन एक्स आय इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आय म्हणजेच काय? या एक्सचं मल्टिप्लिकेशन त्याच्या प्रोबॅबिलिटी सोबत ॲडिशन प्लस 1चं मल्टिप्लिकेशन त्याच्या प्रोबॅबिलिटी सोबत, असं तुम्हाला 3 पर्यंत करायचे. बरोबर. आणि त्यांची समेशन. मग ही टर्म लिहायची गरज आहे का? कारण की 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग 0च आन्सर येणार. बरोबर. मग हे फर्स्ट 0 झालं. सेकंड याच्यामध्ये बघा 1 इंटू 2 मायनस 2p अपॉन फाय. 1 इंटू 2 मायनस 2p अपॉन फाय. बरोबर. प्लस सेकंड बघा 2 इंटू 2 मायनस p अपॉन फाय. 2 इंटू
मायनस पी अपॉन फाय, याला ब्रॅकेटमध्ये लिहूया आपण, याला ब्रॅकेटमध्ये लिहूया. येस, आता 3 इंटू 2p अपॉन फाय, 3 इंटू 2p अपॉन फाय. आता या तिघांचाही बेस फाय आहे, कॉमन लिहू शकतो ना, कॉमन लिहू शकतो. आणि 1 मल्टिप्लाय केल्यावर ही न्यूमरेटरची टर्म ॲज इट इजच राहणार 2 मायनस 2p प्लस. बट इथे बघा, इथे जेव्हा आतमध्ये मल्टिप्लाय करणार तेव्हा 2 2 जा 4, हे 4 होणार, मायनस हे 2 आतमध्ये मल्टिप्लाय झाल्यावर हे 2p होणार, ही टर्म 2p होणार, बरोबर. प्लस 3 इंटू 2, 3 2 जा 6, 6p अपॉन 5. याला अजून सिम्प्लिफाय करा, इकडे समोरच करूया. आता बघा, हे मायनस 2p किती झालं, मायनस 4p, मायनस 4p मधून प्लस 6p, इकडे 4 प्लस 2 काय झालं, हे 4 प्लस 2 6, राईट. आता आणि हे मायनस 4p झालं, मायनस 4p प्लस 6p अपॉन 5. आता हे सबट्रॅक्शन होणार ना, प्लस 6p मधून मायनस 4p गेले, किती राहिले 2p, 6 मायनस 2p अपॉन 5, बरोबर. हे आलं तुमचं आन्सर, 6 मायनस 2p अपॉन 5 विच इज एक्सपेक्टेशन ऑफ एक्स. बट तुम्हाला फाइंड काय करायचं आहे क्वेश्चनमध्ये, 5 टाइम्स ऑफ एक्सपेक्टेशन ऑफ एक्स. मग 5 टाइम्स ऑफ एक्सपेक्टेशन ऑफ एक्स करण्यासाठी या 5ला तुम्ही इकडे मल्टिप्लायला पाठवू शकता ना, जो डिवाइडला आहे तो. मग नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, हा 5 इकडे मल्टिप्लायला येईल, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स विच इज इक्वल टू 6 मायनस 2p. हे तुमचं आलं आन्सर. पण हे आन्सर तुम्हाला आहे का ऑप्शनमध्ये, नाहीये, ही व्हॅल्यूज आहेत ना. मग व्हॅल्यूज पुट करण्यासाठी तुम्हाला पी ची व्हॅल्यू काहीतरी पुट करावी लागेल. काहीतरी म्हणजे काय करणार, तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू ऑफ पी पुट करायचे ना. फॉर द मिनिमम व्हॅल्यू ऑफ पी, मिनिमम व्हॅल्यू ऑफ पी काय आहे, 0 आहे. मग तुम्हाला इन्स्टेड ऑफ पी हिअर तुम्हाला 0 पुट करायचे. मग पुट पी इज इक्वल टू 0, मग 6 मायनस 2 इंटू 0 विच इज इक्वल टू 6. हे तुमचं आलं आन्सर. एक्सपेक्टेशन ऑफ 5 टाइम्स ऑफ, बघा 5 टाइम्स ऑफ 5 टाइम्स ऑफ एक्सपेक्टेशन ऑफ एक्स विच इज इक्वल टू 6. हे तुमचं आलं फायनल आन्सर. मग कोणता ऑप्शन आहे पाठीमागे बघा, 6 हा ऑप्शन बी आहे, राईट. हे तुमचं झालं सोल्युशन. मोर सच प्रॅक्टिस व्हिडिओज पाहण्यासाठी शैलेश नोटबुक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.